नावाच्या जंगलात खूप सुंदर देखणे असे स्वीटू पोपटदादा राहत होते. पण ते खूप छोटे होते, अगदी लहान होते. दिसायला सुंदर होते. त्यांचे पंख पोपटी हिरव्या रंगाचे होते, शेपटीला निळसर छटा होत्या, गळ्यात लाल गोप आणि चोच लाल, डोळे आशावादी गुबगुबीत असे सुंदर हे पोपटदादा होते. मग हे पोपटदादा काय करायचे? सुंदरबनच्या जंगलातल्या एका झाडावर आपल्या आईबरोबर राहत होते. पोपटदादांची आई होती मैना पोपटताई. ती खूप सगळं शिक्षण स्वीटूला द्यायची. स्वीटू पोपटदादा उडण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण ते छोटे असल्यामुळे त्यांना एवढे उडता येत नव्हते. पण ते प्रयत्न करीत राहायचे. जंगलही खूप सुंदर होतं. जंगलात फळांची मोठी झाडे होती, फुलांची, रंगीबेरंगी फुलपाखरे, रंगीबेरंगी पक्षी, प्राणी, सगळं काही भरपूर होतं. आणि या सुंदर जंगलात हे स्वीटू पोपटदादा होते. एकदा काय झालं, सकाळी पोपटदादा फांदीवर बसले होते. त्यांनी पाहिलं बरेच पक्षी आकाशात विहार करायला गेले. स्वीटूला काय वाटले, अरे आपल्याला कधी उंच उडता येणार? म्हणून स्वीटूने उडण्याचा प्रयत्न केला. एकदा उडला स्वीटू, परत खाली पडला, परत उडला, परत पडला, तिसऱ्यांदा उडला, परत पडला. पण स्वीटूने आपले प्रयत्न सोडले नाहीत. मग त्याची आई काय म्हणाली, अरे बाळा स्वीटू, तू अजून छोटा आहेस, पण तुझ्या मनात खूप मोठ्या आशा आकांक्षा आहे. तुझं मन मोठं आहे, त्यामुळे तू घाबरू नको. थोडा धीर धर. कोणतीही वेळ यायला, कोणतीही गोष्ट व्हायला वेळ यायला लागते. तू मोठा झाला की तुझ्या पंखात बळ येईल, तुझ्या मोठ्या मना एवढे बळ येईल. मग स्वीटू म्हणाला, होय आई, बरोबर आहे तुझं, पण मी उडण्याचा प्रयत्न सोडणार नाही. ठीक आहे बाळा, अशी स्वीटूची आई म्हणाली. एकदा आईने आणलेला लाल पेरू स्वीटू फांदीवर खात बसला होता. तेवढ्यात काय झालं, जंगलातले छोटे स्वीटूचे दोस्त पिटू ससे भाऊ धावत पळत आले आणि म्हणाले, स्वीटू दादा कुठे आहेस तू? स्वीटू पोपटदादा म्हणाले, काय झालं पिटू, काय झालं रे? अरे काही नाही, तू लवकर चल, माझी छोटी बहीण चिटू एका खोल खड्ड्यात पडली आहे, चल लवकर काढ चल. पण पिटूच्या डोळ्या बहिणीविषयी करुणा दाटली होती. डोळे पाण्याने डबडबले होते. अरे स्वीटू दादा चल लवकर, तिथे प्राणी सगळे जमले आहेत, पण खड्डा खोल असल्यामुळे प्राण्यांना खाली उतरता येत नाही, त्यांची ताकद पोचत नाही आणि सगळे पक्षी आकाशात उंच विहार करायला गेलं, त्यामुळे कोणीच नाही, चल ना लवकर तू. स्वीटूला उडता येत नव्हते, पण त्याचं मन मोठं होतं. स्वीटूला दिसले पिटूच्या डोळ्यातील करुणा, बहिणीचे प्रेम, त्यामुळे स्वीटू म्हणाला, चल पिटू चल, मी आलोच. असे म्हणून पिटूच्या पाठीमागून स्वीटू उडत उडत हळूहळू गेला. खड्ड्याजवळ जाऊन पाहतो तर खड्डा खूप खोल होता, सगळे प्राणी जमले होते. स्वीटू खड्ड्याजवळच्या एका फांदीवर बसला, आपले पंख फडफडले आणि उडण्याचा प्रयत्न करू लागला. तो उडला, पण धपकन खाली पडला. परत उडला, परत खाली पडला. सगळे प्राणी लागले हसायला. नटखट माकड दादा म्हणाले, अरे काय छोटा पोपट, याला काय उडता येते का? तेव्हा सुंदरी हरणीताई म्हणाली, बरोबर आहे नटखट दादा तुमचं, अहो याला अजून पंख सुद्धा फुटलेले नाही आणि उडण्याचा प्रयत्न करतोय. पण स्वीटूने कुणाकडे लक्ष दिले नाही. परत त्याने उडण्याचा प्रयत्न केला, परत पडला. आता मात्र स्वीटूने काय केले, त्याने आपल्या डोळ्यासमोर पिटूचे डबडबलेले बहिणीविषयीचे करुणामयी डोळे, पिटूचे द्रवलेले मन डोळ्यासमोर आणले आणि त्याला आपल्या आईचे शब्द आठवले. अरे स्वीटू, तू मोठा झाला की तुझ्या मना एवढे, तुझे मन मोठे आहे, मना एवढे बळ तुझ्या पंखात येईल, हे आठवले आणि स्वीटूने उंच भरारी घेतली
त्याबरोबर स्वीटू उंच गेला आणि पटकन परत भरारी घेऊन स्वीटू खड्ड्यात गेला. त्याने आपल्या चोचीने पायाने चिटू ससेताईला वर का आणलं. सगळे प्राणी खुश झाले आणि मग पिटूने येऊन आनंदाने प्रेमाने स्वीटूला आलिंगन दिले. सगळ्या प्राण्यांनी स्वीटूचा जय जयकार केला. सगळे खुश झाले, आनंदित झाले. एवढे कठीण काम एवढ्या छोट्या स्वीटूने केले. त्यामुळे सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना आश्चर्य वाटले. मग स्वीटू घरी आला. आई त्याची वाटच पाहत होती. म्हणाला आईला, स्वीटू काय म्हणाला, आई मी आज उठण्याचा प्रयत्न केला. होय बाळा, छान झालं बघ, असाच प्रयत्न कर. पण आई त्याच्याबरोबर मी एक नवीन काम केलं, नवीन काम शिकलो. अरे बाळा, काय शिकलास नवीन काम? आई मी काय केलं माहिती आहे तुला? तू म्हटली होतीस तू मोठा झालास की तुझ्या पंखात बळ येईल, तुझे मन मोठे आहे. काही दिवसांनी तुझ्या मना एवढेच तुझ्या पंखात बळ येईल म्हणली होतीस. पण मी आज पंखातल्या बळापेक्षा माझं मन मोठं केलं. त्यामुळे मला काय वाटते आहे आई, आपल्या पंखातल्या बळापेक्षा आपल्या मनाची हिम्मत, मनाचे साहस मोठे पाहिजे आणि दुसऱ्याला मदत करण्याची आपल्या हिम्मत पाहिजे, साहस पाहिजे आपल्याला. असे म्हटल्यावर आई खुश झाली. बाळा काय झालं? मग त्याने घडलेली हकीकत सांगितली. मी चिटूला खड्ड्यातनं वर काढलं. आईने स्वीटूचे खूप कौतुक केले आणि आई म्हणाली, बाळा असाच मोठ्या मनाचा राहा. अरे तू आज छान काम केलंस. आपल्या पंखात, आपल्या शरीरात जरी बळ नसले तरी आपले मन मोठे पाहिजे. ह्या मोठ्या मनाने आपल्याला दुसऱ्याला मदत करता आली पाहिजे. म्हणजे आपण उंच आकाशात गवसणी घालू शकतो, भरारी घेऊ शकतो. असे म्हणून आईने स्वीटूला आपल्या जवळ घेतले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.